लोकमत.com मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आहेत. वर्षाताई, आपलं मनपूर्वक स्वागत लोकमतमध्ये. नमस्कार, धन्यवाद. वर्षाताई, आज कोरोनामुळे सगळ्या राज्यामध्ये गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि अशा वेळी पालकांसमोर अनेक प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न आहेत आणि शिक्षकांसमोर देखील आहेत. तर या प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला आपल्याकडून हवी आहेत आणि आपण आज जे काही सांगाल त्याच्यावर अनेकांचे पुढचे नियोजन ठरणार आहे. त्यामुळे एक एक प्रश्न आपण घेऊयात. पहिला मुद्दा असा आहे की शाळा आता कधी सुरू होतील? नॉर्मल कोर्समध्ये जेव्हा सुरू होणार होत्या ती वेळ आता टळत चाललेली आहे. अनेक शाळा ग्रामीण भागातल्या असतील, शहरातल्या असतील किंवा मुंबईसारख्या ठिकाणी असतील, त्या क्वारंटाईनसाठी वापरलेल्या आहेत. अनेक शिक्षक या कामासाठी लावलेले आहेत. जर शाळा सुरू करायची ठरवली तर शिक्षकांना किमान 14 दिवसाचं किंवा 10 दिवसाचं क्वारंटाईनचा वेळ आहेत त्यांना. तर कशा पद्धतीने आपण शाळा सुरू करण्याचं नियोजन केलेलं आहे? नाही, आता जसं तुम्ही म्हणाला तसं आता जगपातळीवरती बघितलं, भारतामध्ये बघितलं आणि महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आज कोरोनाचं एक मोठं संकट आहे आणि आज शिक्षण कधी सुरू करायचं, शैक्षणिक वर्ष, हे सगळ्यांबद्दलही आज केंद्रामध्ये सुद्धा याच्यावरती चर्चा चाललेली आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आम्ही या विषयावरती पूर्ण गंभीरपणे काम करत आहोत. कारण शाळा सुरू करत असताना सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो की पालकांना आत्मविश्वास साथ घेणं आणि दुसरा महत्वाचा विषय की आम्हाला जे आहे त्याची पुढील प्रमाणे तयारी करणं फार आवश्यक आहे, की जी प्रिपरेशन आम्हाला करावं लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून काय काय तयारी केली पाहिजे आणि तशा तऱ्हेने आम्ही पुढची काय योजना केली पाहिजे यासाठी संदर्भामध्ये आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. मी आपल्याला एक दोन गोष्टी सांगू इच्छिते की राज्यामध्ये आज परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि गावामध्ये परिस्थिती ही वेगळी वेगळी आहे. कधी कधी एखादा झोन हा रेड झोन असतो, नंतर एखादा झोन ग्रीन झोन असतो, मग कधीतरी तो ग्रीन झोन मध्ये संख्या वाढते आणि मग तो ऑरेंज झोन मध्ये जाऊन मग तो पुढे रेड झोन मध्ये जातो. आणि त्यामुळे आता अशी तुम्ही जो प्रश्न विचारला की त्यामुळे निर्णय घेत असताना आम्हाला सगळ्या गोष्टीचा फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घ्यावा लागणार आहे. सध्या आम्ही या संदर्भातच काम करत आहोत. आम्ही विविध लोकांशी चर्चा करत आहोत. आता आम्ही सध्या केंद्र प्रमुखांशी चर्चा केली, मुख्याध्यापकांशी चर्चा केली, आमचे जे शिक्षक आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, आमचे शिक्षण अधिकारी त्यांच्याशी चर्चा केली, शिक्षक आमदारांशी चर्चा केली आणि याच्या व्यतिरिक्त रेड झोन मधले जे आमचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की आम्ही आता शाळा सुरू करत असताना, कारण सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ह्या शाळा ज्या आहेत त्या 15 जूनला सुरू होतात आणि विदर्भामध्ये महाराष्ट्रामधल्या भागामध्ये ते 26 जूनला सुरू होतात. आणि म्हणून मग आता आमचा प्रयत्न असा चाललाय की सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या दृष्टिकोनातून आहे तर ती विद्यार्थ्यांची हेल्थ, त्यांचं आरोग्य हे आमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी. आणि या काळामध्ये जर आपण बघितलं तर मुलंही इथे एक्सपोज झालेले नाहीयेत, बाहेर आलेले नाहीयेत, मुलं घरी आहेत, सुरक्षित आहेत आणि म्हणून त्यांचं सुरक्षा बघणं, त्यांच्या हेल्थची काळजी घेणं हे आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आम्ही असा प्रयत्न करतो की येणाऱ्या 15 तारखेपासून आम्हाला ऑनलाईन एज्युकेशन देता येईल का, म्हणून आम्ही मधल्या काळामध्ये खूप माहिती घेतली की इंटरनेटचं कनेक्टिव्हिटी किती मिळेल, किती लोकांकडे अँड्रॉइडचे फोन उपलब्ध आहेत, आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून किती शिक्षक किती विद्यार्थ्यांशी कनेक्टेड आहेत, हा आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला माहित पडलं की काही ठिकाणी 60, काही ठिकाणी 25, काही ठिकाणी 35, काही ठिकाणी 40, 45 अशा पद्धतीमध्ये आज विद्यार्थी जे आहे ते शिक्षकांशी टचमध्ये आहेत, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणि अँड्रॉइडच्या फोनच्या माध्यमातून त्यांच्याशी जे आहे ते आता दीक्षा ऍपच्या माध्यमातून त्यांच्याशी आता कंटेंट पण त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जात आहे. परंतु आता काही विद्यार्थी हे तुम्ही जसं म्हणाल तसं स्थलांतरित पण झालेले आहेत, काही मायग्रेट झालेले आहेत, काही परराज्यात गेलेले आहेत. आणि अशा वेळेला जर आपल्याला शाळा सुरू करायची असेल तर सगळ्यात जास्त असं माध्यम कुठलं आहे जे आम्हाला माध्यम म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात आम्हाला घेऊन जाऊ शकेल. तर असं माध्यम आम्हाला असं वाटलं की टीव्ही हे एक असं माध्यम आहे की जे आता ग्रामीण भागात सुद्धा आहे आणि शहरी भागात सुद्धा आहे. आणि म्हणूनच आम्ही IT मिनिस्टरांना पत्र लिहून विनंती केली की आम्हाला दूरदर्शनचे जे आहे ते आम्हाला एक चॅनल देण्यात यावं 12 तासांसाठी आणि आम्हाला जे आहे ते रेडिओचं साधारणपणे 2 तासांसाठी आम्हाला, की जेणेकरून आम्ही बोलकी पुस्तकाच्या माध्यमातून किंवा ऑडिओच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचू शकू. कारण आज विद्यार्थी घरी आहे, पालक घरी आहे. हा सॉरी नाही, मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की शाळा नेमक्या आपण कधी सुरू करणार हा एक भाग घेऊ, मग मी पुढच्या मुद्द्यांकडे येतो. नाही, शाळा सर्वसाधारणपणे आपण 15 जूनला जरी आपण शाळा फिजिकली सुरू नाही केल्या तरी आपला प्रयत्न चाललाय की जो शिक्षण आहे
ते सुरू राहिलं पाहिजे. कारण आज विद्यार्थी, मी तेच पूर्ण करत होते मी, की विद्यार्थी आज घरी आहेत, पालक आज घरी आहेत. जर विद्यार्थ्याच्या हातामध्ये जर 15 तारखेपर्यंत शाळेमध्ये आम्ही पुस्तक देऊन ते त्याच्या हातात पोहोचू शकलो आणि टीव्हीच्या माध्यमातून ते बघत असताना त्याने ते पुस्तक बघत ते टीव्हीच्या माध्यमातून एखादा शिक्षक शिकवत असेल आणि ते समजून घेतलं, पालकांनी त्यांची मदत केली, तर मला असं वाटतंय, कारण आज मुलं खेळायला बाहेर जाऊ शकत नाहीत, मित्रमंडळीकडे जाऊन बसू शकत नाहीत. पूर्वी असं होतं की मुलं शाळेत येत होती, एकत्र बसत होती, नंतर घरी जाऊन होमवर्क करत होती, पण आज अशी परिस्थिती नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की मुलांना घरामध्ये ज्यावेळी मुलं आहेत अशा वेळेला त्यांना वेळ आहे, पालकांकडे वेळ आहे, त्यामुळे त्यांच्याकडे एखादं माध्यम आम्ही घेऊन जावं आणि पुस्तक आम्ही द्यावं की जेणेकरून ती मुलं अभ्यास करतील. आमचा प्रयत्न चालू आहे. डेन्मार्क असेल, जर्मनी असेल, अशा काही देशांमध्ये त्यांनी सगळ्या इयत्ता एकदम सुरू करण्याच्या ऐवजी टप्प्याटप्प्याने केले. आपल्याकडे अशी काही चर्चा चालली आहे का की शाळा सुरू करायच्या तर किती वर्गापासून, म्हणजे 1ली ते 4थी कधी सुरू करायची, किंवा 5वी ते 7वी कधी करणार, 8वी ते 10वी आणि 11वी 12वी, असं काही ठरवलंय आपण? नाही, सर्वसाधारणपणे जी आमची चर्चा झाली केंद्र प्रमुखांशी किंवा शिक्षणाधिकाऱ्यांशी किंवा एओंशी चर्चा ज्यावेळी झाली आणि पुष्कळशा मुख्याध्यापकांशी जेव्हा आमची चर्चा झाली, तेव्हा त्या चर्चेच्या दरम्यान काही लोकांनी, शिक्षक आमदारांनी सुद्धा हा मुद्दा काढला की जी लहान मुलं आहेत, कारण त्यांना फिजिकल डिस्टन्स असेल किंवा मास्क वापरण्याच्या संदर्भात असेल किंवा ते खेळणार, एकत्र येणार, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मुलगा ज्यावेळी 1लीला जातो त्यावेळी त्याला तो रडतो, तो टीचरच्या जवळ जातो आणि त्याला ते कुठेतरी प्रेमाने जवळ घेण्याची आवश्यकता असते. पण आता जे वातावरण आहे अशा काळामध्ये जे आपल्याला फिजिकल डिस्टन्स किंवा सोशल डिस्टन्स आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला ठेवायचंय, त्यामुळे आपण असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो की आपण कलेक्टर आणि सीओ, कारण त्या ठिकाणची स्थानिक परिस्थिती कशी आहे, त्या ठिकाणचे स्थानिक जे आहे ते कोरोनाचे काय परिस्थिती आहे, तिथल्या लोकांना टप्प्याटप्प्याने समजा भविष्यामध्ये निर्णय घ्यायचा की त्यांनी कशा तऱ्हेने शाळा ओपन करायच्यात. आणि त्यावेळेला जसं तुम्ही म्हणालात की काही लोकांचं असं मत आलं होतं की जी मुलं मोठी आहेत, जशी 5वीच्या किंवा 4थीच्या वरची मुलं आहेत, ज्यांना कळतं की कसं ठेवलं पाहिजे फिजिकल डिस्टन्स, किंवा जे मास्क वापरू शकतात, ज्यांना बाकीच्या गोष्टी बाबतीत सगळी माहिती आहे, त्यांना पहिला सुरू केलं गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा, कारण 8वी 9वी 10वी आणि 12वी, कारण 10वी आणि 12वीचं पुढच्या वर्षी एक्झामिनेशन आपल्याला जे येणार आहे, त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण एप्रिल एंड पर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि 9वीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला कसं या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून हाही एक सूर काही लोकांचा होता की आपण जे विद्यार्थी, जे 7वीच्या पुढचे विद्यार्थी आहेत, जे फिजिकल डिस्टन्स समजू शकतात, जे जसं सांगितलं मी मास्क वापरू शकतात, जे सॅनिटायझर हात सातत्याने ते धुवू शकतात, आणि त्यांना ज्या गोष्टीची पूर्णपणे जे आपण सांगतोय की कोरोनाच्या मध्ये काय काय काळजी घ्यायची प्रतिबंधासाठी, ते काळजी घेऊ शकतात. रांगेमध्ये असेल किंवा वर्गामध्ये सुद्धा ते वेगळ्या तऱ्हेने वागू शकतात. त्यांनी आणलेलं पुस्तक, त्यांनी आणलेली वही त्यांनी वापरली पाहिजे. असं सुद्धा आपला हा आपण सगळ्या विविध ज्या आहेत त्या गोष्टी आमच्या समोर यावेळी चर्चासत्रामध्ये आल्या, आणि त्याच्यासाठी आम्ही SOPs तयार करतो. त्याचं आम्ही करणार आहोत भविष्यामध्ये, की जेणेकरून प्रत्येकाला, शिक्षक असेल किंवा विद्यार्थी असेल किंवा स्कूल मॅनेजमेंट कमिटीची काय जबाबदारी असणार आहे, किंवा तिथे असणाऱ्या कोरोना प्रतिबंधक समितीची काय असणार आहे, तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांची काय जबाबदारी असणार आहे, हा आम्ही प्रयत्न करतो SOPच्या माध्यमातून. आपण SOPचा उल्लेख केला म्हणून विचारतो की शाळा सुरू होण्यापूर्वी जी खबरदारी घेण्याची गरज आहे, तर त्याच्यासाठी आपण ज्या काही मार्गदर्शक सूचना करणार आहात त्या पालकांसाठी असतील, विद्यार्थ्यांसाठी असतील, संस्था चालकांसाठी असतील, की कोणासाठी असतील, आणि त्या कधी साधारणपणे पालकांना, शिक्षकांना किंवा मुलांना मिळू शकतील? नाही, आमची चर्चा होत असताना सर्वसाधारणपणे संस्था चालकांनी सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला होता आणि त्यांनी काही सूचना, मूलभूत सूचना केल्या होत्या, आणि काही खूप ज्या लोकांनी आम्हाला खूप चांगल्या सूचना केल्या होत्या, ज्याच्यामध्ये SOP करत असताना आम्हाला त्याचा नक्कीच आम्हाला उपयोग होणार आहे. कारण आम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पहिलं तर पालकांचा आत्मविश्वास घेणं, आणि त्यासाठी आम्हाला पहिलं तर पालकांकडे जावं लागेल, त्यांना त्याच्यामध्ये एक आत्मविश्वास तयार करावा लागेल, आणि त्याच्यासाठी मग आम्हाला तिथले स्थानिक असलेली ग्रामपंचायत असेल किंवा तिथली असलेली कोरोना प्रतिबंधक समिती असेल गावामधली, त्यांचा आम्हाला मदत घ्यावी लागेल. स्कूल मॅनेजमेंटच्या माध्यमातून आम्हाला कमिटीच्या माध्यमातून मदत घ्यावी लागेल. आणि दुसरा जो तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला की पूर्वतयारी आम्हाला कशी करावी लागेल, मग त्या शाळेचं सॅनिटायझेशन असेल, कारण काही शाळा क्वारंटाईन एरियामध्ये आहेत, क्वारंटाईन एरिया म्हणून वापरल्या जात आहेत, काही शाळा त्या कंटेनमेंट एरियामध्ये आहेत, आणि काही शाळा त्यांच्यामध्ये काही नाही ज्या आहेत त्यांच्यामध्ये निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे, त्याचं सॅनिटायझेशन करणं आवश्यक आहे, सातत्याने त्याचं साफसफाईवर लक्ष देणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग SOPच्या माध्यमातून स्कूल मॅनेजमेंट कमिटीने काय भूमिका ठेवली पाहिजे, की आहार कसा द्यायचा. काही लोकांचं म्हणणं होतं की आहार हा आम्हाला शिजवून दिला गेला पाहिजे, काही लोकांचं म्हणणं होतं की तो घरपोच केला पाहिजे, आणि हे जे निर्णय घ्यायचे ते स्कूलला, प्रत्येक स्कूल मॅनेजमेंट कमिटीला वेगळे वेगळे घ्यावे लागतात. तिथली स्थानिक परिस्थिती बघून तिथल्या कलेक्टर,
तिथले जे सीईओ आहेत त्यांना, आणि त्याच्या व्यतिरिक्त जसं मी सांगितलं की स्थानिक तिथलं जे प्रशासन आहे यांना तिथले निर्णय घ्यावे लागतील, आणि ते टप्प्याटप्प्याने आपल्याला भविष्यामध्ये करावे लागेल. जशी आपली परिस्थिती सुधरेल भविष्यामध्ये तसे आपल्याला निर्णय घ्यावे लागतील. परंतु हे करत असताना मग शिक्षकांना काय प्रोटोकॉल सांगितला जाईल की त्यांच्यासाठी एसओपीज तयार केल्या जातील, आणि आमचा प्रयत्न आहे की या एसओपीच्या माध्यमातून एक पूर्वतयारी, कारण शेवटी हा मुलांचा प्रश्न आहे, त्यांची हेल्थ ही आमची प्रायोरिटी, पण त्याचबरोबर त्यांचं शिक्षणही सुरू राहिलं पाहिजे ही सुद्धा आमची इच्छा आहे. आणि म्हणून हे करत असताना की अशी कुठलीही गोष्ट राहू नये. जसं तुम्ही म्हणलात की एखादा विद्यार्थी समजा भविष्यामध्ये काही घटना दुर्दैवी झाली तर त्याच्यासाठी आम्हाला काय व्यवस्थापन ठेवलं पाहिजे. काहींचं सजेशन असं सुद्धा आम्हाला आलं की ज्यावेळी मुलं शाळेत येणार आहे तेव्हा त्यांची पूर्व तपासणी झाली पाहिजे तिथल्या पीएससीच्या माध्यमातून. ते काही डॉक्टरांचे पण आम्हाला मार्गदर्शन घ्यावं लागेल, ज्याच्या माध्यमातून मुलांचं असेल किंवा शिक्षकांचं असेल. त्याचा तुम्ही उल्लेख केला की काही शिक्षक हे कोविड-19 मध्ये काम करतायत, त्यांना 14 दिवस आम्हाला जे आहे क्वारंटाईन करण्यासंदर्भात असेल. या सगळ्या एसओपी ज्या आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजा ऑनलाईन एज्युकेशन द्यायचं झालं तर ती कसं तऱ्हेने ट्रेनिंग दिलं, त्याच्यावर येतोच मी ऑनलाईनच्या याच्यावर पुढे. त्यामुळे अशा तऱ्हेने आम्ही एसओपी तयार करण्याचं काम आमचं सुरू आहे. दुसरा मुद्दा आहे की शाळा सुरू झाल्यानंतर जर एखादा विद्यार्थी किंवा एखादा शिक्षक जर किंवा कोणी कर्मचारी जर कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर शाळांनी काय नेमकी काळजी घेतली पाहिजे, त्याच्यासाठी आपण काही मार्गदर्शक सूचना देणार आहोत का? नाही, म्हणूनच आपण पहिला प्रयत्न करतोय की कलेक्टर आणि सीईओ आणि तिथले जे स्थानिक प्रशासन आहे की त्यांनी अशा शाळा निवडाव्या ज्या ठिकाणी कुठेही काही नसणार आहे आणि ज्या ठिकाणी शिक्षक पण त्या ठिकाणी राहतात, जिथे पटसंख्या पण कमी आहे, की पहिली आपली प्रायोरिटी मुलांची सेफ्टी आहे. बरोबर. शाळा सुरू करण्यासाठी ऑनलाईनवर आणि टीव्हीच्या माध्यमावरतीच मुळात भर देतोय की याच्यातूनच आपल्याला मुलांना शिक्षण सुरू करायचंय. पण भविष्यामध्ये सुरू करत असताना आपला पहिला प्रेफरन्स जसं मी सांगितलं की जिथे आदिवासी पाडे आहेत किंवा दुर्गम भाग आहे, अशा ठिकाणी ज्या ठिकाणी कोरोना नाहीये किंवा ज्या ठिकाणी बिलकुल एकही रुग्ण सापडलेला नाहीये, शिक्षक त्याच ठिकाणी राहतात, पटसंख्या कमी, अशी टप्प्याटप्प्याने की जेणेकरून यंत्रणावर पण त्रास म्हणजे जास्त त्रास न पडता, ताण न पडता त्यांनीही हळूहळू सुरू करायचंय. पण हे सुरू करत असताना त्याच्या पूर्वतयारीवर त्यांनी पूर्णपणे लक्ष द्यायचं, आणि पूर्वतयारीवर लक्ष देत असताना ज्या एसओपीज आम्ही देऊ त्यांना त्या एसओपीचं पूर्णपणे पालन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की भविष्यामध्ये समजा अशी दुर्दैवाने घटना झाली किंवा दुर्दैवाने अशी एखादा झालं कधी की शिक्षक आला किंवा कोणाला दुर्दैवाने झालं तर अशा वेळेला जसं मी सांगितलं की काहींची सजेशन असं होतं की शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची तपासणी व्हावी. काहींचं म्हणणं होतं की थर्मलच्या माध्यमातून जेव्हा विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्यावेळी त्यांचं चेकिंग व्हावं की जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला ताप असेल किंवा एखाद्या शिक्षकांना काय असेल तर त्यांना लगेचच मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात याव्या. शाळेमध्ये सुद्धा आपल्याला काय असं एरिया करता येईल का किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या दृष्टिकोनातून अशी काही घटना झाली की त्याला तिथल्या तिथे व्यवस्थापन करावं, या संदर्भात सुद्धा आम्ही एसओपी करत आहोत. दुसरा मुद्दा आता महत्वाचा जो आहे सध्या की 10वीचा आणि 12वीचा निकाल कधी लागणार आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवेश प्रक्रियेचा विषय आहे, तर त्याच्याविषयी शासन नेमकं काय निर्णय घेत आहे? 10वी आणि 12वीचा निकाल हा मला वाटतं मुलांच्या दृष्टिकोनातून खूप आता महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपला सर्वसाधारणपणे निकाल जो आहे 12वीचा हा मेच्या एंडला म्हणजे आता लागतो आणि सर्वसाधारणपणे 10वीचा निकाल जो आहे तो 10 जून पर्यंत लागतो. आणि मला वाटतं 12वीला जवळपास आपल्याकडे 15 लाख विद्यार्थी आहेत आणि 10वीला आपल्याकडे 17 लाख विद्यार्थी जे आहेत ते पेपर दिलेले आहेत, आणि त्यामुळे त्यांना हे असणारच की आमचा रिझल्ट कधी लागणार आहे. दुर्दैवाने मधल्या काळात जो लॉकडाऊन झाला त्याच्यामध्ये त्यांचे पेपर जे आहे ते पोस्ट ऑफिसमध्ये किंवा काही व्यवस्थापनात अडकून गेले आणि त्यामुळे ते पेपर शिक्षकांच्या घरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. आणि मग त्याच्यामुळे मग शाळा व्यवस्थापनाकडे ते पेपर असल्यामुळे, प्रबंधकाकडे पेपर असल्यामुळे म्हणून आपण आता मधल्या काळामध्ये निर्णय घेतला 16 तारखेपासून जेव्हा हा लॉकडाऊन आता मध्ये झाला, बंद केला, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय असा घेतला की काही गोष्टींना आमच्याकडून सूट मिळाली पाहिजे. जसं पुस्तकाचं वितरण आम्ही सूट करून घेतलेली आहे, त्याच तऱ्हेने आपण पेपर सुद्धा घरी घेऊन जाण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतलेला आहे. आणि 16 मे पासून आता पेपर लोक घरी घेऊन जायला आम्ही मॉडरेटरांना पण सांगितलेलं आहे की तुम्ही सुद्धा त्यांचा प्रयत्न करा आणि लवकरात लवकर हे पेपर चेक कसे होतील, कारण आज विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, पुढच्या ऍडमिशनचा प्रश्न आहे, आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून आता हे काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं 12वीचे 50% पेपर आम्ही जवळपास चेक करण्यामध्ये झालेले आहेत. 10वीचे पेपर आता सध्या सुरू झालेले आहेत, पण अपेक्षा माझी ही आहे की 1-1.5 महिना आमचे निकाल कदाचित उशिरा लागण्याची शक्यता आहे. आणि ऍडमिशनच्या बाबतीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की 10वीच्या नंतर 11वीच्या ऍडमिशन संदर्भामध्ये आमची तयारी झालेली आहे. आमचं माध्यमिक व उच्च माध्यमिक जे संचालनालय जे सातत्याने ह्याचा पाठपुरावा करते की कशा तऱ्हेने मागील काळामधला अनुभव आणि पुढे आम्ही कसं तऱ्हेने ऍडमिशन केलं पाहिजे, त्याच्या टेंडर वगैरे झालेले, आणि मला वाटतं जसा रिझल्ट लागला तसं आम्ही ही प्रोसेस सुद्धा करणार आहोत. परंतु आता सीबीएसई, आयसीएसई आणि ह्यांचे सुद्धा एक्झामिनेशन बाकी आहेत,
त्यांच्या एक्झामिनेशन मला वाटतं पुढच्या महिन्यात 2 महिन्यात आहेत. आणि मग जेव्हा त्या संपतील तेव्हा त्याच्यानंतर पण तरी त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांचे जर रिझल्ट लवकर लागला तर त्यांना ऍडमिशन कसं लवकर करता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरा मुद्दा, आपण मगाशी ऑनलाईन बद्दल बोलत होता, तर ऑनलाईन शिक्षणाविषयी शासनाचं नेमकं धोरण काय आहे आणि ते शासन कसं राबवणार आहे हा पहिला प्रश्न, आणि त्याच्या अनुषंगाने येणारे बाकीचे प्रश्न मी या उत्तरानंतर घेतो. नाही, ऑनलाईनच्या माध्यमातून आम्ही सध्या जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचा प्रयत्न चाललाय, कारण भारतामध्ये तुम्ही मला दीक्षा ऍपच्या माध्यमातून सगळ्या राज्यातून जे आहे ते केंद्र सरकारने बनवलेलं आहे, पण त्याच्या माध्यमातून सगळ्या राज्यामधून ते जातं. पण आपण जर बघाल तर भारतामध्ये सगळ्यात जास्त त्याचा वापर जवळपास 66% वापर हा महाराष्ट्रामध्ये केला जातो आणि बाकीचे इतर राज्य त्याचा वापर कमी प्रमाणामध्ये त्याच्या मनाने करतात. परंतु आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आम्ही A1शी चर्चा केल्या, कारण स्पेसिफिकली आम्ही रेड झोन मध्ये आणि जिथे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आहे त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा केल्या की आपल्या किती प्रमाणामध्ये आपल्याकडे अँड्रॉइडचे फोन उपलब्ध असतील विद्यार्थ्यांच्याकडे किंवा त्यांच्या वडिलांकडे अँड्रॉइडचे फोन उपलब्ध असतील, असे किती लोक असतील ज्यांच्याकडे जे आहे जिथे आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी लवकर मिळू शकेल, अशा किती. आणि त्यावेळी जेव्हा आम्ही पर्सेंटेज बघितलं तेव्हा ते 25 ते 60% जसं मी तुम्हाला आधी सांगितलं ते 65% आम्हाला काही ठिकाणी सांगितलं की आमच्याकडे इतकं प्रमाण आहे. आता काही लोक जे आहे ते जसं मुंबई महानगरपालिका आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, पुणे महानगरपालिका यांनी सांगितलं की आम्ही टॅब घेणार आहोत आणि त्याच्यामध्येच तो सिलेबस जो आहे तो इन्स्टॉल करण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून तो विद्यार्थी तो टॅबच्या माध्यमातून सुद्धा अभ्यास करू शकेल, हा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु आमची अशी इच्छा आहे की ऑनलाईनच्या माध्यमातून जसं दीक्षा ऍप आहे तसं त्याला अजूनही काही एनजीओनी सुद्धा जे आहे युनिसेफ आहे, अशा विविध एनजीओने आम्हाला त्याच्यामध्ये काही मॉड्यूल्स तयार केले आहेत ते त्याच्यामध्ये देऊन कशा तऱ्हेने आम्ही मुलांपर्यंत घेऊन जाऊ शकू, हा आमचा एक प्रयत्न आहे. आणि म्हणूनच तुम्हाला मी मगाशी सांगताना सांगितलं की जरी इंटरनेट आणि जरी अँड्रॉइड फोनच्या बाबतीत आम्ही जरी म्हणत असलो तरी जास्त मुलांपर्यंत जर आम्हाला पोहोचायचं असेल तर आमच्यासाठी टीव्ही हे माध्यम सगळ्यात महत्वाचं आहे. कारण टीव्ही हे माध्यम असं आहे की जे आपण टीव्हीचं म्हणताय ते बरोबर आहे, कारण माझा पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे की ग्रामीण भागामध्ये आजही कनेक्टिव्हिटीचे प्रश्न आहेत. ग्रामीण भागामध्ये अनेक पालक असे आहेत की ज्यांची आर्थिक क्षमता नाही, की ज्यांच्याजवळ स्मार्टफोन असतील, लॅपटॉप असतील, त्यामुळे सगळीकडे सर्रास उपलब्ध होणारं माध्यम म्हणजे टीव्ही आहे. तर सॅटेलाइटच्या माध्यमातून काही शिक्षण देणं आणि ते एक सेंट्रली एका ठिकाणाहून क्लासेस घ्यायला लावणं आणि मग त्या शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून की ते जे काही शिकवलं जात आहे ते विद्यार्थ्यांना नंतर एक्सप्लेन करून सांगणं, अशा पद्धतीचे काही प्रकार होऊ शकतात का? असाच आमचा विचार थोडाफार प्रमाणामध्ये चाललाय. कारण जर तुम्ही म्हणालात तेव्हा जेव्हा चर्चा निघाली तेव्हा असं कळलं की ग्रामीण भागामध्ये एकतर जर तुम्ही म्हणालात डोंगराळ भाग असेल, आदिवासी पाडे असेल किंवा कुठे आता इंटरनल भाग असेल, पुष्कळ लोकांकडे अँड्रॉइडचा फोन नाही आणि अँड्रॉइडचा फोन जरी असल्या काही लोकांकडे तरी पालक जे असतील ते कामानिमित्त बाहेर जातील, त्यावेळी तो विद्यार्थ्यांच्या हातामध्ये किती मिळेल हे पण एक गोष्ट आहे. दुसरं महत्वाची गोष्ट आहे की विद्यार्थ्याच्या हातामध्ये मिळाल्यानंतर त्याच्यावर मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी राहील, कारण दुसरं काहीतरी चुकीचंही बघू नये ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती सुजाण नागरिक म्हणून आहे. आणि म्हणून अशा वेळेला आपलं एक प्रयत्न राहणार आहे की टीव्ही हे माध्यम असं आहे की ज्याच्या वेळेला लोक टीव्ही लावतील, पुस्तक समजा त्याला मिळालं हातामध्ये आणि पालक त्यांच्याबरोबर बसले आणि तुम्ही जसं सांगितलं की त्याप्रमाणे एखाद्या शिक्षकाच्या माध्यमातून सर्वांना एक समान शिकवलं गेलं. कारण आजही विद्यार्थ्यांना कशा तऱ्हेने टॅब किती वापरायचा किंवा मोबाईल कसा वापरायचा याच्या बाबतीमध्ये किंवा शिक्षकांना सुद्धा अजून थोडा त्याच्या बाबतीत तुम्हाला ट्रेनिंग द्यावं लागेल. परंतु टीव्ही मध्ये बसल्यानंतर पालक त्याच्या बरोबर बसले, समजा एखाद्या शिक्षकाला जसं तुम्ही म्हणाला की सॅटेलाइटच्या माध्यमातून सगळ्यांना वर्गाला सांगता आलं, 7वीच्या वर्गाला शिकवता आलं आणि 7वीच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्यांनी पुस्तकामध्ये आणि ते बघून जर अभ्यास केला, त्याच्याबरोबर पालक असतीलच घरी, त्या पालकांनी त्यांना थोडीशी मदत केली तर मला वाटते मुलांचा अभ्यासही होईल आणि या माध्यमातून आपण खूप मोठ्या प्रमाणापर्यंत पोहोचू शकू. कारण टीव्ही हे माध्यम खूप लोकांपर्यंत आहे. तसंच दुसरं माध्यम आपला रेडिओ आहे जे तर एकदमच डोंगराळ कुठेही म्हणजे डोंगराळ भागामध्ये पण, आणि म्हणून आपण ते सुद्धा मागतो की आम्हाला रेडिओसाठी सुद्धा आम्हाला जो आहे तो स्लॉट द्यावा, कमीत कमी 2 तास आम्हाला द्यावे, ज्याच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. किंवा जी लहान मुलं आहेत, जसं आपली चर्चा झाली, लहान मुलांना बोलकी गोष्टी असतील किंवा गाणी असतील किंवा विविध गणिताचे विविध प्रकार असतील की या रेडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगता येतील, असा आमचा त्याचा पण सुद्धा प्रयत्न असतो. दुसरं, आपण आश्रमशाळा किंवा आदिवासी शाळांबद्दल बोललात. आश्रमशाळा असतील किंवा निवासी शाळा असतील, तिथे वेगळे प्रश्न आहेत त्यांचे, ते शहरी प्रश्न वेगळे आहेत, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. तर त्याबाबत शासनाची भूमिका काय आहे? नाही, ज्या आता सध्या शाळा आहे त्या सध्या तुम्हालाही माहिती आहे की आता तिथे राहणारे
राहण्याची व्यवस्था पण पूर्वी होतं, तिथे सगळं होतं. आता कोरोनामुळे काय झालं तुम्हालाही माहिती आहे की आपण त्यांना एकत्र ठेवू शकत नाही, कारण आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. त्यामुळे पुष्कळशा मुलं आपल्या घरी आहेत. जसं मी सांगितलं, जसं तुम्ही सांगताय की स्थलांतराचा एक वेगळा प्रश्न आहे, कारण पूर्वी ते ऊसतोड कर्मचाऱ्यांची मुलं राहायची शाळेमध्ये, किंवा म्हणजे जे कस्तुरबा बालिका विद्यालय होते आमचे, तिथे काही मुलं राहायची. आणि आता असा प्रश्न पडलाय की बालिका गृहामध्ये, किंवा जसं तुम्ही म्हणालात की सामाजिक न्यायाची जी सामाजिक कल्याणची आहेत किंवा आदिवासी विभागाच्या आमच्या शाळा आहेत, याच्या बाबतीमध्ये आम्हाला निर्णय घेत असताना कशा तऱ्हेने घ्यावा लागेल, कारण ही मुलांना तिथे आणणं हे किती सोयीस्कर आहे, तिथे राहणं हे किती, कारण त्याच्यामुळे मुलं एकत्र येतील, एकमेकाचा डबा खातील किंवा एकमेकाच्या ताटामध्ये जेवतील. त्यामुळे पुढे काय, जसं मी सांगितलं की सेफ्टी हा सगळ्यात महत्वाचा विषय असल्यामुळे या संदर्भात पण मला असं वाटलं की तिथल्या स्थानिक प्रशासनाला आम्ही याची जबाबदारी दिली गेली पाहिजे की तिथली परिस्थिती काय, तिथे किती कसं वातावरण आहे. कारण तुम्ही जर बघाल तर जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या वातावरणामध्ये सुद्धा फरक आहे, आणि तालुक्याच्या आणि गावाच्या वातावरणात सुद्धा जे आहे तर तिथलं फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आपल्याला दिसून येते. काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये जी लोक बाहेरून आलेले आहेत त्या ठिकाणी मोठी संख्या आहे, तालुक्यामध्ये तशी परिस्थिती वेगळी आहे, आणि गावामध्ये तर आणखीनच परिस्थिती वेगळी आहे. आणि अशा वेळेला काही लोकांनी, आदिवासी एरियामध्ये लोकांनी आम्हाला हे पण सांगितलं की अशा वेळेला आता शेतीची कामं सुरू होतील, मग काही लोकांना शेतकामावरती जावं लागेल, मग अशा वेळेला मुलांचं काय, मुलांना कसं अशा वेळेला मुलं शाळेत येत होती, तिथे त्यांना आहार मिळत होता, आणि मग अशाही काही भूमिका लोकांच्या माध्यमातून आमच्या समोर आलेल्या आहे. ओके. दुसरं, बहुतेक खाजगी शाळांनी ऑनलाईन साठी खूप खर्च करून स्वतःच्या यंत्रणा उभ्या केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी ती काही नवीन पद्धती नाहीये. शिक्षक देखील त्यासाठी त्यांची मेहनत घेत आहेत. अशा स्थितीमध्ये विना अनुदानित खाजगी शाळांनी सुद्धा फी वाढ करू नये असा जर आदेश शासन काढत असेल, अशी चर्चा आहे, तर त्याविषयी नेमकी काय वस्तुस्थिती आहे? असं आहे की ही परिस्थिती जी आहे कोरोनामुळे निर्माण झालेली, ही मला वाटतं वेगळी परिस्थिती, असाधारण अशी परिस्थिती, आणि अशा वेळेला मला वाटतं सर्वांनी एक ह्युमॅनिटी ठेवली पाहिजे स्वतः, आणि एक माणुसकी ठेवली पाहिजे. माझी शाळांना सुद्धा विनंती होती आणि शाळा संस्था चालकांना सुद्धा मी सांगितलं होतं, मी त्यांना आव्हान आणि विनंती केली होती खरं तर, की शिक्षक, संस्था चालक आणि पालक हे या तिन्ही जो आहे ते एकमेकाशी जोडून घेतले पाहिजेत. आज पालकांची परिस्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाहीये, की पालकांना सुद्धा आज फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अडचणी आहे, पैशाची टंचाई आहे. कारण लोकांना, तुम्हालाही माहिती, मागील काळामध्येची परिस्थिती, आज मला पुष्कळ पालकांचे फोन येतात की आमच्याकडे आज अशी परिस्थिती आहे की आमची मुलांना फी जास्त मागतात आणि आम्ही असे देऊ शकत नाही, कारण आम्ही कंटेनमेंट एरियामध्ये आहोत, किंवा आज आमची नोकरी गेलेली आहे. ही परिस्थिती आहे, तुम्ही जाणताय, मी जाणते, ही शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये दोन्ही ठिकाणी ही परिस्थिती आहे. अशा वेळेला, ज्या वेळेला ही परिस्थिती असाधारण, त्यावेळी आपल्या सर्वांना माणुसकीची जाणीव ठेवून एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. कोणावर कारवाई करणं हे त्याचं सोल्युशन असू शकत नाही. एकमेकाला बसवून समजून काही विषय घेतले पाहिजे. यावर्षी आपण असं सांगितलं की तुम्ही फी वाढ करू नका, कारण आज अशी परिस्थिती नाहीये की पालक ही फी देऊ शकतील, कारण आज ज्या तऱ्हेने वातावरण आहे, ज्या तऱ्हेने कमी होतं, त्यामुळे थोडी माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही यावेळी फी वाढवू नका. आणि फी घेत असताना सुद्धा कधी कधी आपण प्रत्येक वर्षी पालक फी देतातच आहेत ना, या वर्षी थोडं त्यांना सूट द्या की 1 महिन्यामध्ये त्यांची परिस्थिती देण्याची आहे की 3 महिन्यानंतर त्यांची परिस्थिती देण्याची, थोडी त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवा. आणि मी पालकांना सुद्धा आवाहन करते की तुम्ही सुद्धा फी भरा, कारण त्यांना शिक्षकांचे पगार आणि त्यांना इतरही गोष्टी जर तुम्ही म्हणा. हा अगदी बरोबर मुद्दा आहे, कारण माझा पुढचा प्रश्न त्याच्याच अनुषंगाने आहे की अनेक विना अनुदानित इंग्रजी माध्यमांच्या ज्या शाळा आहेत, ज्या शाळा फक्त विद्यार्थ्यांच्या फीवरच चालतात, त्यांना दुसरं कुठलं अनुदान मिळत नाही किंवा ते घेत नाहीत कुठलं अनुदान, अशा शाळांच्या पालकांनी जर फीच भरली नाही तर त्या शिक्षकांचे पगार होऊ शकणार नाहीत, आणि पगार नाही होऊ शकले तर मग त्या शाळा चालणार, शिक्षक येणार नाहीत, मग शाळा चालणार नाहीत, असं एक दुष्टचक्र त्याच्यातून तयार होईल. बिलकुल बिलकुल, मी अतुलजी तुमच्या मताशी सहमत आहे की हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत, आणि ह्या दोन्ही बाजू म्हणजे एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. आज एखाद्या विद्यार्थ्याची परिस्थिती नसेल तर त्या वर्गात बसवलं पाहिजे, पण असं नाहीये की सरसकट, पण त्याच्यामध्ये सुद्धा करत असताना जर थोडा माणुसकीचा दृष्टिकोन ठेवला की नाही या महिन्यात नाही पुढच्या, आणि जसं मी सांगितलं की तुम्ही सुद्धा म्हणाल, मी आधीच सांगितलं की त्यांना सुद्धा शिक्षकांचे पगार द्यायचे, त्यांनी सुद्धा ही भूमिका आमच्यासमोर दुसरी भूमिका ठेवलेली आहे की आम्ही शिक्षकांचे पगार कसे द्यायचे. त्यामुळे हा जो आहे हा तिघांनी बसून सॉल्व्ह करायचा आहे की जेणेकरून याच्यामध्ये शिक्षकांचा पगार सुद्धा जाईल, याच्यामध्ये संस्था पण राहील, पण त्याचबरोबर पालकांवर सुद्धा बडगा वाढणार नाही, किंवा त्यांच्याकडे जो पडणारा पैशाचा ताण आहे तो त्यांच्यावरती होणार नाही. आता तुम्ही जर या सिच्युएशनला आणि या काळामध्ये, ही काळ काही जास्त दिवस नाहीये, थोड्या दिवसासाठी आपणही थोडं सहकार्याची भूमिका संस्था चालक ठेवू शकतात. कारण आपल्याला आता सर्वसाधारणपणे 6 महिन्यामध्ये जर समजा ही परिस्थिती आपण ज्या तऱ्हेने बघतो कदाचित 2 महिन्यामध्ये बदलेल,
कदाचित पुढच्या महिन्यामध्ये बदलेल असंही लोक म्हणतात, किंवा काही 4 महिने लागतील. पण याच्या व्यतिरिक्त आपल्याला ही परिस्थिती जशी राहणार नाही, जशी कायमस्वरूपी, आणि मग परिस्थिती बदलली की आपण मागच्या काळामध्ये जे करत होतो तेच आपण करणार आहोत. परंतु आज परिस्थिती असाधारण आहे आणि अशा वेळेला सर्वांनी माणुसकीने वागावं ही माझी अपेक्षा. एक प्रश्न आता याच्यात असा येतो की शाळांमध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ऍडमिशन्स कमी होतील. ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये लोकांमध्ये भीती आहे, त्यामुळे ऍडमिशनवर याचा परिणाम होईल. आणि ऍडमिशनवर परिणाम झालाच तर मुलं कमी होतील, आणि मुलं कमी झाले तर शिक्षक अतिरिक्त होतील. अशा वेळी मग शासन ते शिक्षक अतिरिक्त ठरवून त्यांच्यावर काही कारवाई करणार, की काही महिने ही अपवादात्मक परिस्थिती आहे म्हणून त्या शिक्षकांना आहे तसंच ठेवणार? कारण हा प्रश्न शिक्षकांमधून मोठ्या प्रमाणावर येतोय. माझी अपेक्षा आहे की ही परिस्थिती लवकर बरी व्हावी, सर्वसाधारण जीवन पुन्हा चालू व्हावं आणि हे प्रश्न भविष्यामध्ये येऊच नाही अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. कारण मला असं वाटतंय आता जशा तऱ्हेने आपण बघतोय, आता सगळे सांगतात की फेज संपल्यानंतर कदाचित डाऊनफॉल येईल, आणि डाऊनफॉल आल्यानंतर कदाचित ही परिस्थिती सर्वसाधारण जशी पूर्वीसारखी होते तशी होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि समजा जसं तुम्ही म्हणता तशी समजा परिस्थिती काही काळ राहिली, कारण आपण सगळ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, तशी राहिली तरी ग्रामीण भागामध्ये तुम्ही म्हणाल तर ग्रामीण भागामध्ये याचं प्रमाण आपण जसं म्हणाल तसं नाही. म्हणजे ज्या तऱ्हेने शहरी भागामध्ये याचं प्रमाण आहे, किंवा जिथे मुंबई पुण्याची माणसं गेली किंवा अशा काही ग्रामीण भागामध्ये जरूर, कोल्हापूरच्या काही ग्रामामध्ये जरूर नंबर वाढलेले आपण मधल्या काळात बघतो. परंतु अशी परिस्थिती राहू नये. आणि जसं तुम्ही एक चिंता व्यक्त केली की शिक्षक अतिरिक्त होतील का, तर मला वाटतं ते अतिरिक्त झाले तर ते थोड्या काळानंतर आपल्याला पुन्हा पूर्वरत जीवनामध्ये यावं लागणार आहे, आणि पूर्वरत आपलं शिक्षण आपलं आहे त्याच पद्धतीने घ्यावं लागणार आहे. आपण त्या पद्धतीला बदलू शकत नाही. आता ही काळाची गरज आहे, आणि काळाची गरज ओळखून आता आपण ही परिस्थिती आहे अशी झालेली आहे म्हणून आपण शिक्षणापासून मुलं 1-2 महिने अजून पुढे जाऊ नये, शिक्षणापासून वंचित राहू नये, आणि मुलांमध्ये जे आता कंटिन्युटी जी चालू आहे मुलांची शिक्षणाची ती होऊ नये, म्हणजे खतम होऊ नये, बंद होऊ नये, म्हणून आपण एक माध्यम तयार केलं ऑनलाईन. पण ऑनलाईन हे काही सर्व कशी सोल्युशन असू शकत नाही, कारण मुलाला जेव्हा आपण स्वतः बघतो, जेव्हा वाचतो आणि जेव्हा लिहितो किंवा बोलतो, जेव्हा करतो, त्यावेळी मुलाला जास्त तऱ्हेने समजतं. सायकोलॉजिकल मुलांना जे आहे ते त्या माध्यमातून जास्त चांगलं शिकता येतं. त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मी जसं अपेक्षा केली की सगळं पूर्वरत होईल, आणि पूर्वरत झालं की आमचे शिक्षक आम्हाला लागणारच आहेत. त्यामुळे अतिरिक्त शिक्षक होण्याचा मला वाटत नाही की काही प्रश्न असेल. खरं तर या कोरोनाच्या कालावधीमध्ये आपण शिक्षकांना एक खूप मोठा दिलासा दिलेला आहे राज्याचे शिक्षण मंत्री या नात्याने. कारण प्रत्येकाच्या मनात भीती होती की मुलं कमी झाले तर आपल्या नोकऱ्या जातील की काय वगैरे. आधीच सगळीकडे अशी परिस्थिती असताना त्याबद्दल खरं तर आपलं अभिनंदन. एक चांगला दिलासा आपण त्या सगळ्या शिक्षकांना देताय. या सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे हे 1-2 महिन्यात हे सगळं संपेल, परिस्थिती पूर्वपदावर येईल. पण शिक्षणाचा म्हणजे वेळ कमी होईल. वर्ष जे आपण पूर्ण धरतो त्या वर्षाची काही महिने अभ्यासक्रम काही कमी करणं, किंवा 10 धडे असतील तर त्याला 8च धडे 7च धडे शिकवणं, असा काही विचार शासन करत आहे का? याच्यावर सुद्धा आम्ही चर्चासत्रामध्ये हा सुद्धा विषय काही मंडळींनी मांडला की काही करता येईल का. जसं मी सांगितलं, काही शिक्षण संस्थेच्या खूप लोकांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. त्याच्यात त्यांनी पण विषय काढला की हा कमी करता येईल, किंवा आपल्याला पोषणमध्ये कसं सहजता आणता येईल की जेणेकरून विद्यार्थ्यावरती पण थोडासा ताण न होता विद्यार्थी पण चांगल्या तऱ्हेने अभ्यास करू शकेल. आणि जशी तुम्ही अपेक्षा करताय, मीही अपेक्षा करते की परिस्थिती सर्वसाधारण झाली तर सगळंच सुरळीत होईल. आणि जर असं काही झालं तर आपण SCERTला नॉमिनेटेड केलेलं आहे की त्यांनी सिलेबस करायचंय, त्यांनी अकॅडमिक कॅलेंडर मुलांचं तयार करायचं या वर्षभराचं, की जेणेकरून मुलांचे सगळं जे शिक्षण असेल ते सुरळीतपणे चालेल. याच्यामध्ये काही भाग कमी करायचा आहे का, काही गोष्टीची उजळणी जी आहे जी सातत्याने मागील काळातली आहे ती कमी करता येईल का, काही पोषण कमी करता येईल का सिलेबसमध्ये, या संदर्भात सुद्धा आमच्या चर्चा सुरू आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही निर्णय घेतात की जेणेकरून मुलांना आणि पालकांवरती जास्त ताण न होता सुरळीतपणे कसं जाईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. अतिशय म्हणजे सगळ्या शंकांचं आपण निरसन केलेलं आहे. पालकांना, मला खात्री आहे की पालकांना असेल, शिक्षकांना असेल, याच्यातून निश्चितपणे उत्तरं मिळतील. पण आपल्या एकंदरीत बोलण्यातून असे फक्त एकच बोलायचंय. हा, सांगा ना. सांगा. ही परिस्थिती असाधारण आहे, ह्याच्यावरती मात करण्यासाठी आपण एकजुटीने लढत आहोत. मला खात्री आहे की ही परिस्थिती बदलेल, आणि या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकत्र म्हणून मी सर्वांशी चर्चा करते की कारण या परिस्थितीशी लढत असताना मला सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. कारण मुलं ही आपल्या भविष्य संपत्ती आहे राष्ट्राची, आणि अशा मुलांना सांभाळणं हे आपलं काम आहे.
आणि म्हणून मी पालकांशी सुद्धा संवाद करू इच्छिते भविष्यामध्ये, कारण मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र मिळून जर प्रयत्न केला आणि ह्याच्यामध्ये कुठलाही राजकीय व्यवस्था न ठेवता हा एक वेगळा प्रश्न, आणि याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की ही सगळी बाजू ही जी माणुसकीच्या दृष्टिकोनातून बघून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि सोल्युशन्स काढले पाहिजे प्रत्येक प्रश्नावरती, असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आम्ही एक पाऊल पुढे टाकायला तयार आहे. मी सर्वांना आव्हान करते की आपण सर्वांनी मिळून मुलांना एक सुरक्षित वातावरण देऊया आणि पूर्वरच शाळेत कसं आणता येईल या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं. निश्चितच अगदी खरोखर ही परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात यावी आणि पुन्हा पहिल्यासारखं सगळं वातावरण व्हावं अशी प्रत्येकाची मनातून इच्छा आहे. एक लक्षात येत आहे मात्र की जूनमध्ये शाळा नेहमी सुरू होतात त्या जूनमध्ये आता सुरू होण्यात अडचण दिसतीये. साधारणपणे जुलै 15 पर्यंत शाळा सुरू होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मला असं वाटतंय की आपण शाळा जरी आपल्या फिजिकली सुरू नसल्या तरी आपलं शिक्षण सुरू होईल, आपण ऑनलाईनच्या माध्यमातून आपलं शिक्षण सुरू करू असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. क्या बात आहे. म्हणजे शाळा फिजिकली जरी सुरू नाही झाल्या तरी त्या ऑनलाईनच्या माध्यमातून सुरू होतील. ऑनलाईन टीव्ही असेल किंवा रेडिओ असेल या माध्यमातून सुरू होईल आणि काही ठिकाणी प्रयत्न वेगळा करण्याचा प्रयत्न आपला राहीलच, पण माझी अपेक्षा आहे की आपण ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं आणि विद्यार्थ्यांमध्ये ते कंटिन्युटी अभ्यासाची ठेवावी असं मला. खरं तर हे वातावरण लवकर संपावं आणि पुन्हा एकदा शाळेमधून प्रार्थनेचे सूर यावेत, मुलांचा कलकलाट ऐकू यावा आणि एक आनंददायी वातावरण, आनंददायी शिक्षण घेण्यासाठीच निर्माण व्हावं राज्यामध्ये. या खरं तर आमच्या वतीने देखील आपल्याला शिक्षण मंत्री म्हणून शुभेच्छा आणि सदिच्छा. आपण लोकमतसाठी वेळ दिला, मनापासून धन्यवाद.